श्रीमहागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगीच करीते पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। गो माता की जय। तुलसी माता की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। राम कृष्ण हरी जय जय राम। राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी राजा राम गोकुल संकटहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। राजा राम राम कृष्ण हरी। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी राजा राम दुर्जन संगमहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। शरणागत दीना चरणी नेई शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टी निहारी राजा राम करुणा दृष्टी निहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम।
बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वागो वागो कीर्तन संगे रंगात देह वागो वागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती निज धामा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण सारा सार वदविता सद्गुरुराया सारा सार वदविता सद्गुरुराया मंगलधाम जीवन नरहरि पाया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वागो वागो कीर्तन संगे रंगात देह वागो वागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो राम 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 राजा राम सीता राम 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 राजा राम सीता राम राम राजा राम सीता राम 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 राजा राम सीता राम 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 राजा राम सीता राम 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 राजा राम सीता राम राम राजा राम सीता राम 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 राजा राम सीता राम राम राजा राम सीता राम राम राजा राम सीता बोला पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय राजाधिराज रामचंद्र भगवान की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद गुरु महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया मानवाचा जन्म आला मानवाचा जन्म आला मानवाचा जन्म आला देवा काय मागू तुला देवा काय मागू तुला मानवाचा जन्म आला मानवाचा जन्म आला
भक्ती ती मागू जरी, संपत्ती ती मागू जरी, सोडून जाती नर नारी, सोडून जाती नर नारी, कन्या पुत्र मागू जरी, कन्या पुत्र मागू जरी, भूमी भार होऊ तरी, भूमी भार होऊ तरी, मानवाचा जन्म आला, मानवाचा जन्म आला, कीर्ती मागू अटाआटी, कीर्ती मागू अटाआटी, देह जातो उठा उठी, देह जातो उठा उठी, राज्य मागू जरी आता, राज्य मागू जरी आता, राजा वाहे सदा चिंता, राजा वाहे सदा चिंता, मानवाचा जन्म आला, मानवाचा जन्म आला, दास म्हणे भक्ती भाव, दास म्हणे भक्ती भाव, तुझे चरणी देई ठावा, तुझे चरणी देई ठावा, तुझे चरणी देई ठावा, तुझे चरणी देई ठावा, मानवाचा जन्म आला, मानवाचा जन्म आला, मानवाचा जन्म आला, देवा काय मागू तुला, देवा काय मागू तुला, मानवाचा जन्म आला, मानवाचा जन्म आला, मानवाचा जन्म आला, जन्म आला, जन्म आला, मानवाचा जन्म आला, देवा काय मागू तुला, संपत्तीही मागू जरी, दूर जाती नर नारी, कन्या पुत्र मागू आता, भूमिभार झाला पाहता, राज्य मागू जरी आता, राजा वाहे सदा चिंता, दास म्हणे भक्तिभाव, तुझे चरणी देई ठाव, मानवाचा जन्म आला, देवा आता काय मागू तुला, सद्गुरुनाथ महाराज की जय. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे, सद्गुरुनाथ महाराज की जय. आजचा दिवस अत्यंत आनंदाचा, जणू आनंदाचं निधान सर्वांना सापडलं. आज महाराजांचा जन्मदिवस, महाराजांची जयंती, महाराज ज्या दिवशी आपल्यासाठी अवतरित झाले तो दिवस. पण खरंच मनुष्य जन्माला आल्यानंतर काय करावं हे आपल्या संपूर्ण चरित्रामध्ये ज्यांनी स्वतः सतत आचरून दाखवलं अशी ही सगळी संत मंडळी. 84 लक्ष योनीचा फेरा घेत घेत यायचो इथपर्यंत, पण मग येणं सार्थकी तर झालं पाहिजे ना हो.
महाराजांच्या प्रवचनामध्ये लिहिलंय पहा, एवढा प्रवास करून गोंदावले नगरीमध्ये येता, मग तिथं येणं सार्थ तर होऊ दे, मागायचं तर आहेच आहे. मागितल्याशिवाय काही आहे? साधकाची, आपल्यासारख्या साधकांची प्राथमिक अवस्था, मागितल्याशिवाय काही शक्यच नाही. मला काही नको असं म्हणण्याला खूप वेळ. पण मग सुरुवात कुठून करावी? कारण या अभंगामध्ये वर्णन असं आलंय की मानवाचा जन्म आल्यावर नक्की कशासाठी आलो आणि तो सार्थकी करण्यासाठी काय मागितलं पाहिजे. दोन्ही प्रश्नांची उत्तरं आवश्यक येतो. संतांना फार लवकर पडतात प्रश्न आणि म्हणून उत्तरंही लवकर मिळतात सद्गुरूंकडून. जसं वयाच्या 5व्या वर्षी नाथांना पडलेला प्रश्न होता. आई वडील नव्हतेच मुळात, आजी आजोबांचं घर बालपणीच सोडलं, सुरक्षित कृपाछत्राखालून बाहेर आले. सद्गुरू कुठे ठाऊक नव्हतं. देवगिरीपाशी जा एवढंच माहीत होतं. एवढं लहान वयातलं लेकरू मजल दरमजल करत करत पैठणपासून निघावं, देवगिरीपर्यंत जावं, आताचं संभाजीनगर, आणि तिथे सद्गुरुनाथांची भेट व्हावी. पण भेट झाल्यानंतर मागावं काय? मी कोण कोठील कुठे मज लागे जाणे, काहे जगात घडले मज लागे येणे, याचा विचार करता शिणलो मी वाया, सांगो नहे सुखी करा मज स्वामी राया. हा प्रश्न विचारला आणि मग उत्तर आपसूक मिळालं. साधना समजली, मार्ग मिळाला, पुढचं जीवन सार्थक आहे. संतांनी सुद्धा मानवी देह धारण केला. आत्ताच ताईंच्या बोलण्यात आपण ऐकलं, त्यांच्यासाठी नव्हताच मुळे हो, येतो कळवळा म्हणून या. हा अवतार जो आहे, अवतृ या शब्दाचा अर्थच आपलं स्थान सोडून खाली येणं, आपल्या स्थानावरून येणं, निर्गुणातून सगुणामध्ये साकार होणं. हे सद्गुरू किंवा संत सुद्धा करतात, ते भक्त मंडळींसाठी करतात. पण तरीसुद्धा मी जन्माला आल्यावर काय केलं पाहिजे याच्या विचाराने अवघं आयुष्य व्यतीत करतात. आणि म्हणून प्रत्येक संतांकडे पाहिलं तर प्रत्येकाचं जीवन ध्येय दिसतं आणि ते लिहून ठेवलं प्रत्येकाने अभंगामध्ये. माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगे. माऊलींनी जीवन ध्येय सांगितलं. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, हे त्यांचं वैयक्तिक जीवन ध्येय नसून त्यांच्या मागे जाणाऱ्या सगळ्या साधकांचं सुद्धा तेच जीवन ध्येय असावं असं माऊली सांगतात. तुकोबांचं जीवन ध्येय धर्माचे पालन करणे, पाखांड खंडन. नामदेवरायांच्या जीवनाचं ध्येय नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, परेहुनी परते घर, तेथे राहू निरंतर. प्रत्येकाच्या जीवनाचं ध्येय आहे काही ना काहीतरी. आणि म्हणून असं कोणतं जीवन ध्येय सामान्य माणसासमोर सुद्धा असावं याचं वर्णन प्रत्येक संतांनी केलं, आपल्या सद्गुरुनाथांनीही केलं. समर्थ रामदास स्वामींचा अवतार, मारुतीरायांचा अवतार ज्यांना मानलं जातं, त्यांनीही आपल्या अभंगामधून हे जीवन ध्येय सातत्याने सांगितलं. अर्थात महाराजांच्या जीवनाचं ध्येय फक्त एक. स्वतः नामयोगी असलेले महाराज सगळ्यांना नाम मार्गावर आणण्याचा यत्न करतात. नाम सदा बोलावे, नाम सदा बोलावे, ध्यावे गावे जनासी सांगावे, हाच सुबोध गुरूंचा, हाच सुबोध गुरूंचा, नामा परते न सत्य मानावे. राम 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 हरे हरे, राम 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 रघुत्तमा, राम 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 सीतापते, राम 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 हरे हरे, राम राम
स्वतः नामयोगी असलेल्या महाराजांनी अनेकांना, आपल्यासारख्या साधकांना, भक्तांना नाममार्गाला आणावं हे जीवनाचं ध्येय आहे. आणि म्हणून जीवनाचं ध्येय जर स्पष्ट असेल तर आयुष्याची कालक्रमणा तशी सोपी आहे. म्हणून सगळ्या संतांना मानवी स्वभाव ठाऊक आहे. प्रत्येक गोष्टीला अर्थात कार्यकारण भाव आहे. असं का? असं का? किती माणसाच्या मनाचा बारीक अभ्यास केला असेल, किती बारीक अभ्यास केला असेल. अहो, आपल्या मनाचा थांग आपल्याला लागत नाही. इथं दुसऱ्याच्या मनाचा अभ्यास करायचा. बरं, समोर असलेल्या जनसमुदायापैकी एका दुसऱ्याच्या नाही, सगळ्यांच्या मनाचा अभ्यास करायचा आणि सगळ्यांना योग्य असणारा मनोबोध लिहायचा. किती अवघड गोष्ट आहे. ते मन क्षणात इकडे क्षणात तिकडे, 2 तासाच्या कीर्तनात कुठं फिरून येतं काही सांगता येत नाही. चांगल्या मार्गाने गेलं तर अश्वत्थपूर बेलधडीपर्यंत जाऊन येईल, पण दुसऱ्या कुठल्या मार्गाने गेलं तर मात्र सुटली वाट. इतकं चंचल असणारं मन, त्या मनाला बोध करणारा समर्थ रामदास स्वामींनी मनोबोध म्हणजे मनाचे श्लोक लिहावेत. त्यामुळे सगळ्या संतांना माहिती आहे मानवी स्वभाव कसा. मागितल्याशिवाय शक्यच नाही कोणती गोष्ट. सोपं आहे का हो न मागता राहणं? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम, ह्याच्या पुढची भक्ती सांगितली सख्य भक्ती. ती फक्त मिळवणारे काहीच जण. त्याच्यातला एक अर्जुन आणि एक सुदामा. का? मागणं पण अतर्क्यच होतं ना. जेव्हा भगवान गोपाळ कृष्णांकडे दुर्योधन आणि अर्जुन दोघंही आले, आता मागायचंच काहीतरी, पुढे एवढं युद्ध होणार, पण मागायला काय हवं? अर्जुनाला बरोबर हवं ते मिळालं. निशस्त्र असलेले गोपाळकृष्ण एकीकडे आणि गोपाळकृष्णांची सशस्त्र सेना, संपूर्ण सेना एकीकडे. बरं, युद्धामध्ये गोपाळकृष्ण स्वतः अस्त्रशस्त्र घेणार नाहीत, आले तर एकटे येणार, तरीसुद्धा अर्जुनाला तेच हवे होते. इथे विवेकाची निर्मिती आहे. मग काय होते ते युद्ध? काय आयुष्याचं युद्ध जिंकल्यासारखं आहे. काय मागावं आणि कोणाकडे मागावं ह्याचा विवेक हवा. म्हणजे मागणं वाईट नाहीच आहे. तुकोबांनी नाही का मागितलं, हे चिदान देगा देवा तुझा विसरन व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा. मागितलं. मागण्याशिवाय संत सुद्धा नाही राहिले. मनुष्य जन्माला आल्यानंतर मागूच नाही असं शक्य नाही हो. असा एखादाच सुदाम्यासारखा, ज्याला अयाचित वृत्ती सांगितली. सोपी आहे ती. घरामध्ये 18 दारिद्र्य होतं. पत्नी वसुंधरा, 2 लेकरं होती घरामध्ये. जेव्हा सगळं भरलेलं असतं घर, तेव्हा काही मागावंसं वाटत नाही, इथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा घरामध्ये काहीच नाही, लौकिकाच्या दृष्टीने काहीच नाही, पण तरीही अयाचित वृत्तीचा सुदामा राहिला. हे व्रत आहे त्याचं. शेवटी वसुंधरा जेव्हा म्हणाली, अहो जा, माझ्यासाठी नको पण लेकरांसाठी जा. उपाशी तापाशी पोटात हात घालून झोपतात बघवत नाही हो. तेव्हा सुदाम्यांनी सांगितलं, वसुंधरे, कृष्णाला खूप दिवसात पाहिलं नाही म्हणून बघायला जाईन, पण मागणार काही नाही. आणि सुदाम नगरीतून निघून जेव्हा द्वारकापुरीला गेले, काय श्रेष्ठ भक्त असेल हो. स्वतःकडे काहीही नसताना, लौकिकात व्यवहारात आपण ज्याला म्हणतोय, स्वतःकडे काहीही नसताना भगवान गोपाळकृष्णांची ऐश्वर्य संपन्न सुवर्णाची ती द्वारका पाहिल्यावर सुद्धा मनामध्ये अभिलाष आला नाही. असं वाटलं नाही की यातलं काहीतरी तरी मला हवं. उलट मनामध्ये आलं, या सोन्यासारख्या नगरीचा माझा गोपाळकृष्ण राजा आहे. हे सगळं ऐश्वर्य माझ्या गोपाळकृष्णाचं आहे. आणि भेटल्यानंतर सुद्धा सुदाम्यांनी मागितलं काहीच नाही. हा श्रेष्ठ भक्त मागितलं काही नाही. जाता जाता उलट भगवान गोपाळकृष्णांनी वस्त्र घालायला दिली होती तिथे असताना, भरजरी वस्त्र, सोन्याचे दागिने, ते सुद्धा गोपाळकृष्णांनी परत काढून घेतले सुदाम्याचे.
परत मळकं घालायला लावलं सगळं त्याला. हो, रुक्मिणी माता म्हणाले सुद्धा, अहो तुम्हाला काही समजतंय का नाही? त्यांनी मागितलं काही नाही, निदान तुम्ही जे दिलंय ते तरी काढून घेऊ नका. भगवंत म्हणतात, आता तुला कसं सांगू, संपूर्ण भरायचं असेल मडकं तर संपूर्ण रिकामं करावं लागतं. सुवर्ण नगरी दिली बांधुनी, मित्र प्रेम जाणुनी. सुवर्ण नगरी दिली बांधुनी, मित्र प्रेम जाणुनी. परंतु माया पाश घेतले निघताना काढुनी. माया सरता भक्त राहिला ब्रह्म होऊनी कुणी. माया सरता भक्त राहिला ब्रह्म होऊनी कुणी. मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. जीवाशिवाच्या भेटीमध्ये शब्दाविण बोलणे. त्रिपुटी सरता याचक दाता अन कुठले मागणे. निजस्मरणीतून देव ओवितो भक्तरूप हे मणी. मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. काहीच मागितलं नाही हो, काहीच मागितलं नाही. उलट भगवंत सांगतात, एखाद्या भक्ताला जर परिपूर्ण भरून टाकायचं असेल ना तर सगळं रिकामं करावं लागतं ग, नाहीतर नासलेला भाग तसाच राहतो. आणि म्हणून आयुष्यामध्ये अंधार पसरला ना कधी, तर लक्षात ठेवा, प्रकाशाचा झोत सद्गुरुनाथ घेऊन येणार, याबद्दल शंका नाही. असा एखादाच भक्त की मागितलंच नाही, काही मागितलंच नाही, कारण न मागता सद्गुरुनाथ भगवंत देतात यावर दृढ श्रद्धा नाही. सद्गुरू मला प्राप्त झाले, आता मागण्यासारखं काही उरलंच नाही, असा सुदाम्याचा विश्वास होता. अहो, व्यवहारात जी गोष्ट लहान मुलांना कळते ती तरी वय वाढल्यावर आपल्याला कळावी. कीर्तनामध्ये तुम्ही दृष्टांत ऐकला असेल. एखादं लेकरू समजा आजोबांबरोबर दुकानात गेलं, दुकानदार पूर्वापार ओळखीचा. कौतुकाने दुकानदारांनी सांगितलं, बंड्या घे गोळ्या चॉकलेट. त्या लेकरांनी सांगितलं तुम्ही द्या. दिली, दुकानदारांनी दिली हो, मुठभर काढून दिली. आणि आजोबांना दुकानदार म्हणाला, काय गुणी लेकरू आहे, स्वतःच्या हाताने घेतलं नाही. आजोबा म्हणाले, वाण डे कार्ट. स्वतःच्या हाताने घेतलं का नाही, स्वतःच्या मुठीत 2च बसतील माहिती आहे. त्यांच्या मुठीमध्ये अवघं ब्रह्मांड सामावलेलं असेल, हे त्या लेकराला कळतं. पण तरीसुद्धा न मागता राहणं हे अवघड आहे. सुदाम्यासारखंही न मागता राहणं अवघड आहे, आणि अर्जुनासारखं सुद्धा फक्त तू असावास हे मागणंही तसं अवघड आहे सामान्यांना. पण हेच समजावून सांगताना सगळी संत मंडळी सांगतात, आम्ही सुद्धा अवतार घेतला, ते सुद्धा जन्माला आले. हो, अभंगाचा पहिला शब्द आहे, मानवाचा जन्म आला. संत मंडळी ही म्हणतात, मानवाचा जन्म आला, पण पुढे प्रश्न आहे, देवा काय मागू तुला. आपल्याला पण हा प्रश्न पडतो, पण आपल्याला असा पडतो, देवा काय काय मागू तुला. काय मागू नाही, काय काय मागू. काय मागावं समजेना असं होऊन जातं. अशी एक गोष्ट मागावी की जी घेतल्यानंतर सगळं मिळतं. अहो, मागण्यासारख्या कमी गोष्टी आहेत का? मागण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आधुनिक कवी आपण ज्यांना म्हणतो ना, त्या आधुनिक कवींना 4-4 ओळीच्या असतात पहा कविता, 4 ओळ्या म्हणतात त्यांना, श्रीखंडातल्या नाही, या वेगळ्या. तिथे असं लिहिलंय की देवळात जाऊन माणसं दुकानात गेल्यासारखी वागतात. काय मानवी स्वभाव आधुनिक पद्धतीने लिहिलाय पहा. देवळात जाऊन माणसं दुकानात गेल्यासारखी वागतात, 4 ठाणे टाकून काही ना काही मागतात. पंढरीनाथ महाराज, काय मागितल्याशिवाय शक्य आहे का काही? त्या देवळाच्या बाहेर बसलेल्या भिकाऱ्याला समजा कोणी म्हणालं, काय रे धडधाकटेस चांगला, नको भीक मागूस, काम कर. भीक मागू नये असं जर समजा म्हटलं तर भिकारी आपल्याला सांगायचा, तुम्ही आज जाऊन काय करणार आहे, मागणारच आहे ना. पण हे मागणं वेगळं आहे. आणि म्हणून ते
तिथे बसून मागणं वेगळं आणि इथे येऊन मागणं वेगळं. पण इथे आल्यानंतर सुद्धा सगळं मिळालं का नाही, हो आता काय मागायचं हे कळलं पाहिजे. मागणं मान्य आहे, पण काय मागायचं. देवा काय मागू तुला, नाहीतर राजा प्रसन्न झाला आणि धनगरांनी तंबाखूची पुडी मागितली, असा प्रकार. पण काय मागावं याचा विवेक सुद्धा ज्यांच्याजवळ होता, असा नरेंद्र विवेकानंद पदाला त्यामुळेच पोहोचू शकला जेव्हा दक्षिणेश्वरी कालीच्या समोर उभे राहिले नरेंद्र आणि रामकृष्णांना सांगून गेले होते की तुम्ही मला देवीचं दर्शन करवलं हवं आणि देवी प्रसन्न झाल्यानंतर मी जे काही मागायचं ते मागून घेणार. अहो रामकृष्णच ते सद्गुरुस्थानी असणारे. तळमळ सुरू झाली. हा नरेंद्र आज जाऊन काय मागणार. जा, एकदाच संधी आहे, मात्र लक्षात ठेव, जे मागायचं ते व्यवस्थित माग. ज्यांनी चरित्र वाचलं असेल त्यांच्या लक्षात येईल इतकी विचित्र अवस्था झाली होती संसारामध्ये. वडील सोडून गेलेले होते, धन संपत्ती जी होती ती सगळी इतरत्र गेलेली होती. आता हातात काही शिल्लक नाही, खायचीही भ्रांत होती, असं चरित्र आहे नरेंद्रांचं. आणि मागायला आले होते काय, नोकरी. सद्गुरूंचं पण एक होतं, सद्गुरूंचं दर्शन घेऊन मागायला गेले, त्यामुळे बरोबर चित्तवृत्ती बदलल्या. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून का जावं. आपलं जर बुद्धीचं पुण्य कमी असेल तर ते घालतात हो काही वेळेला. हा विवेक सद्गुरुनाथ सुद्धा देतात. आणि म्हणून सद्गुरू सांगती त्या मार्गाने जावे. पुढचा कथाभाग महत्त्वाचा नाही आहे. नरेंद्र जेव्हा दक्षिणेश्वरी काली मातेच्या समोर उभे राहिले, ती जगन्माता त्या ठिकाणी प्रकट झाली. आणि नोकरी मागायला गेलेल्या नरेंद्रांनी काय मागावं. भक्ती दे, प्रेम दे, वैराग्य दे, विवेक दे, आनंद दे. बाहेर आल्यावर सद्गुरुनाथांनी भानातून बाहेर आल्यावर विचारलं, काय मागितलंस. मागितलंस का नाही. मागितलं. काय नाही मागितली. नोकरी परत पाठवलं. दुसरी संधी होते का अशी मिळते. मोठ्या मोठ्या मंत्री लोकांना असू दे, नाही तर अजून कोणाला असू दे, ते जाऊ दे, डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली समजा, चुकली तर असं म्हणता का मगाशी नाही यायला जमला, आता येतो, नाही परत घ्या म्हणतात अपॉइंटमेंट. इथे थेट प्रवेश, जा परत जा. तीनदा असं झालं. तीनदाही आत गेल्यानंतर मुखातून शब्द गेलेच नाहीत, नोकरी दे आणि पैसा दे, ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, विवेक दे, आनंद दे. आणि असं योग्य ते मागून जेव्हा नरेंद्र आला तेव्हा घट्ट जवळ घेतलं आणि रामकृष्ण म्हणाले, माझा विवेकानंद झालास रे बाबा. ज्ञान मागितलंस आत्मज्ञान मिळेल, वैराग्य मागितलंस आवश्यक ती विरक्ती मिळेल, भक्तीचं प्रेम अखंड मिळालं तर मागण्यासारखं काही नाही. इथे चरणात या अभंगाच्या सुद्धा लिहिलंय, दास म्हणे भक्तिभाव तुझे चरणी देई ठाव. यात सगळं विश्व सामावलंय. आणि विवेक आनंद मागितला. विवेकानंदांची पुढच्या कार्याला वाटचाल सुरू झाली. मागावं बरोबर, पण काय मागावं. अवघे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचरा आपणची जाहला, असे ज्ञानेश्वर माऊली. मागतात, पण काय मागतात. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान हे. पण काय दे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जणो मैत्र जीवांचे. व्यापकाचं मागणं आहे हो, व्यापकाचं मागणं आहे. भगवंतांनी प्रसन्न झाल्यानंतर माझ्यासाठी देऊ नये, व्यापकासाठी द्यावं. जे खळांची व्यंकटी सांडो, आपल्यासाठी मागणं आहे. खळ म्हणजे आपण, साधू सज्जन दुष्ट आणि खळ मनुष्य स्वभावातला एक कनिष्ठ प्रकार. साधू म्हणजे स्वतः दुःखात राहतात, दुसऱ्याला आनंदात ठेवतात. सज्जन म्हणजे स्वतःही आनंदात राहतात, दुसऱ्यालाही आनंदात ठेवतात. दुष्ट म्हणजे स्वतः आनंदात राहतात, त्यासाठी दुसऱ्याला दुःखात ढकलतात. पण खळ म्हणजे दुसऱ्याला दुःखात ढकलण्यासाठी स्वतःही दुःखात जायला तयार असतात. दुसरा खड्ड्यात पडावा म्हणून खड्डा खणायचा. अरे वेड्या, खड्ड्याच्या जवळ तू आहेस, असू दे.
मी खड्ड्यात पडलो तरी चालेल, मी त्याला खड्ड्यात पाडल्याशिवाय राहणार नाही. स्वतःची बुद्धिमत्ता नाही, बुद्धीचं अपंगत्व जिथे आहे तिथे माऊली मागते विश्वाची जे. कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. जेव्हा स्वामीजींच्या आयुष्यातली कथा आहे, तुम्ही ऐकली असेल. बोटीतून प्रवास सुरू होता. सोपं नव्हतं हो. आपली संस्कृती, आपला धर्म सगळीकडे न्यायचा, वेशापासून न्यायचा. त्यांना आवडत नाही म्हणून आम्ही हा वेश घालत नाही, नाही चालणार. त्यांना आवडत नाही म्हणून आम्ही आता असा वेश घालून जातो, नाही, हा मी असाच वेश घालणार. आणि जेव्हा परदेशात गेले त्या वेशामध्ये, तेव्हा टिंगलटवाळी सुरू झाली. टिंगलटवाळी सुरू झाली. स्वामीजींनी लक्ष दिलं नाही आधी, पण जेव्हा संस्कृतीवर, धर्मावर असं बोलणं सुरू झालं तेव्हा मात्र स्वामी उठले. बोट उलटवून टाकण्याचा प्रयत्न केला, उचललं आणि त्यांना म्हणाले फेकून देईन. का? माझ्या देशाधर्मावर नाही बोलायचं, माझ्या संस्कृतीवर नाही बोलायचं. असे स्वामीजी त्यांच्या पाठी सद्गुरुनाथ इतके होते. जेव्हा ही माणसं बडबड करायला लागली तेव्हा सद्गुरुनाथांची ताकद होती हो त्यांना उचलून समुद्रात फेकायची. विचारलं सद्गुरुनाथांनी, फेकून देऊ का समुद्रात ह्यांना? बोट उलटवून टाकू का? बोट उलटवून टाकू का म्हणल्यावर आपण म्हणलं असतं लगेच टाका, मला फक्त बाहेर घ्या, मला बाहेर घ्या आणि बोट उलटी करून टाका. नाही मागितलं असं, नाही मागितलं. उलटच करायचं असेल ना सद्गुरुनाथा, तर यांची बुद्धी उलटी कर म्हणाले. यांची व्यंकटी ही जी बुद्धी आहे ना ती उलटी कर. नाव उलटी करणं सहज कुणालाही शक्य आहे हो, पण यांची बुद्धी उलटी करण्याचं सामर्थ्य तुझ्याकडे, हे व्यापकाचं मागणं आहे. मागावं, विवेकाने मागावं. अभंगामध्ये तेच सांगितलं, मानवाचा जन्म आला देवा काय मागू तुला. आता सगळ्या खाली एक एक गोष्टी लिहिल्यात ज्या आपल्याला मागाव्याशा वाटतात. सगळ्यात पहिली गोष्ट, संपत्ती मागू जरी पैसा, दूर जाती नरनारी. आता त्याचा साईड इफेक्ट सांगितलाय पुढच्या अर्ध्या भागात. जे औषध मागतोय ना आपण त्याचा अर्ध्या चरणात साईड इफेक्ट पुढच्या. संपत्ती मागू जरी. तुम्ही म्हणाला हो पैशाशिवाय काय आहे? पैशाशिवाय काहीही नाही, बरोबर. आवश्यकतेपुरतं सगळ्यांनीच सांगितलं. संपत्ती मागू नये असं कुणीच म्हटलं नाही. अहो तुकोबांचा अभंग आहे, तुकोबांचा अभंग आहे. उत्तम व्यवहार करून धन जोडावं, उत्तम व्यवहार करून धन जोडावं, पण योग्य त्या ठिकाणी त्याचा व्यय करावा. जोडोनी या धन उत्तम व्यवहार, जोडोनी या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे. काय PhD केली असेल हो. हां, एका वाक्यात दोन्ही गोष्टी सांगितल्या. जोडोनी या धन, पण कसं? उत्तम व्यवहारे. ह्या नंबरचा पैसा, त्या नंबरचा पैसा वगैरे वगैरे. हां, उत्तम व्यवहार आहे. जोडायला हरकत नाही, पण कसं? उत्तम व्यवहार आहे. पण पुढचंही पहिल्याच ओळीत सांगून टाकलं, उदास विचारे वेच करी. मिळवायला हरकत नाही, मार्ग उत्तम असावा आणि मिळवल्यानंतर व्ययसुद्धा उत्तमच व्हावा, म्हणजे वर्तुळ पूर्ण झालं. काय किती पाऊस येतोय अहो, भरपूरच पाऊस येतो. मग आहे ना छत्री पिशवीत, उघडा नको का? अहो ती झिजली तर काय होणार? एवढा पाऊस कोसळत असताना, पिशवीत छत्री असताना, छत्री न घेता घरी जाणारे महाभागसुद्धा आहेत. चप्पल घालून तुम्ही येत नाही, व्रत आहे का? नाही हो, झिजतात. पंढरीनाथ आपल्यासाठी चप्पल आहे का चपलेसाठी आपण होता प्रश्न आहे. संपत्ती कमवावी, पण आवश्यक तेवढी, आवश्यक तेवढं सगळंच असावं. तिथे लिहिलेले जे महाराजांचे शब्द आहेत ना, अत्यंत सुंदर आहेत.
बोलावं सुद्धा पण आवश्यकतेपुरतं, म्हणजेच मौन. मौन म्हणजे न बोलता राहणं असं नाहीच म्हटलं. विश्लेषण दिलं, केवढं मोठं लिहावं लागलं बघा ना आपल्यासाठी, की आवश्यकते बोल तरी ते मौनच आहे. तसंच आहे, आवश्यक तेवढी संपत्ती हवी, त्याचा दोष लागत नाही. पण ती संपत्ती आवश्यकतेच्या पुढची मागत गेलात तर काय होईल? दूर जाती नरनारी. नको असलेल्या गोष्टी म्हणजे ज्याचा आता फार फायदा नाही, जगण्यापुरतं आहे बास, त्याच्या पुढे गेलं की ज्यांच्यासाठी कमावलं ते सुद्धा जवळ राहत नाहीत. दूर जाती नरनारी. वाल्या कोळ्याची गोष्ट आहे. कोणासाठी कमवतो? यांच्यासाठी. मग आता तुला शासन झालं तर अर्ध त्यांना द्यावं लागेल. घेतील का ते शासन? नाही घेणार म्हणाले ते, नाही घेणार. मग ज्याच्यासाठी कमवावं तेही राहणार नसतील तर उपयोग काय झाला? संपत्ती मागू जरी दूर जाती नरनारी. पुढच्या चरणामध्ये असं सांगितलं, कन्या पुत्र मागू जरी भूमिभार होई तरी. या विषयावर व्यवहाराच्या दृष्टीने बोलण्यात फार अर्थ नाही. कन्या पुत्र मागू जरी भूमिभार होई तरी. भूमिभार होई तरी अगदी व्यवहाराच्या दृष्टीने चित्र बघतोय आपण. निस्वार्थी असणाऱ्या आई वडिलांना सुद्धा पुढच्या काळामध्ये यातना देणारी पुत्र आणि कन्या हा व्यवहारिक असलेला दोष आहे. पण तो सुद्धा मग कशासाठी मागावं? कशासाठी मागावं? अहो, या दोन्ही चरणांना साजेल असा एक दृष्टांत आहे, एक कथा आहे, तुम्हाला साऱ्यांना ठाऊक आहे. गजेंद्र मोक्षाची कथा. हत्तींचा राजा होता. कुणासाठी सगळं करायचं? स्वतःचं ऐश्वर वाढावं म्हणून, राज्याचं ऐश्वर वाढावं म्हणून, आणि आपल्या बरोबरी कुटुंबीय जे आहेत ते सुखात राहावे म्हणून. कथा अशी सांगते की जलाशयावर सगळे गेले. मगरीनं पाय पकडला नरेंद्राचा, गजेंद्राचा. आता पाय पकडल्याबरोबर अहो पाण्यात उभा आहे तो. हत्तीची ताकद कितीही असली तरी पाण्यात मगरीचीच ताकद जास्त. त्या जागी तो श्रेष्ठ. पाय काढायचा प्रयत्न करतोय, निघेना. सगळे कुटुंबीय होते जवळपास. प्रजा म्हणून जे कुटुंबीय जवळ केले होते तेही होते. सगळा कुटुंब काबिला होता. जीवाच्या आकांताने हाक मारायला सुरुवात केली. कुणीही धावून येईना. आधी प्रत्येकाने लांबून प्रयत्न केला, पण लक्षात आलं जर खेचला गेला तर त्याच्याबरोबर पुढचा नंबर आपला आहे. कुणीही येईना पुढे. दूर जाती नरनारी. ज्यांच्यासाठी सगळं केलं तेही दूर जाऊ लागले. आणि मग कथा अशी सांगते, कुणीच येत नाही. तेव्हा लक्षात आलं की कुणीच नाही आपलं. आता काय करायला हवं? अशी एक हाक मारायला हवी की ज्या हाके सरशी घाली उडी. नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा. मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना. नारायणा रे नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा नारायणा नारायणा. असं म्हणून जीवाच्या आकांतानी एक कमळ पुष्प घेतलं फक्त. ते भगवंताच्या दिशेने अत्यंत भक्तिभावाने अर्पण केलं हो. आणि हाके सरशी घाली उडी. काय सुंदर शब्द लिहिलेत अभंगात. हाके सरशी घाली उडी असं एकच ठिकाण आहे फक्त, सद्गुरुनाथ आणि भगवंत. हाक मारल्याबरोबर पण शब्द वापरला हाके सरशी, म्हणजे हाक आल्या आल्या हा एक अर्थ झाला. पण हाकेला सर म्हणून स्वतः आधी पुढे गेले. हाके सरशी, सर बाजूला, ती हाक सुद्धा मध्ये नको. इतक्या जलद वेगाने पाऊल उचललं. आणि तिसरा अर्थ असा सांगितला, हा केसरशी घाली उडी.
भगवंत धावून येतो त्या क्षणाला, आणि फक्त तो धावून येतो. त्यामुळे संपत्ती जरी आली, दूर जाती नरनारी, पुत्र कन्या देई जरी, झाला हा भूमिभार तरी. या क्षणाला जर कोणी येत असेल तर भगवंत आहे. म्हणजे संपत्ती ही फार मागण्यात अर्थ नाही, बाकी तर फार मागण्यात अर्थ नाही. ते नाही आत्ता व्यवहारात दिसतंय, त्यावर बोलायची गरज नाही. यापुढे काय मागू शकतो मनुष्य? यापुढे काय मागू शकतो? कीर्ती जरी मागू तरी. काही जण म्हणतील हो जाऊ दे, बाकी काही नको, कीर्ती. पण कीर्तीचे सुद्धा प्रकार आहेत. आता आपण कीर्ती म्हणल्याबरोबर सत्कीर्ती गृहीत धरतो, पण असं म्हणलंय सत्कीर्ती आणि दुष्कीर्ती. अर्थात देह जातो पण कीर्ती राहते. मूर्तिमंत उदाहरण पाहतोय 2 दिवसामध्ये. अकस्मात होणार होऊनही जाते, पण कीर्ती मात्र अशी काही मागे राहते. ती कीर्ती आहे बाबा मागण्यासारखी. का? मूरत से कीरत बड़ी, मूरत से कीरत बड़ी, बिना पंख उड़ जाए. मूरत से कीरत बड़ी, बिना पंख उड़ जाए. मूरत तो जाती रहे, मूरत तो जाती रहे, कीरत कभी न जाए. भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे. भजो रे भैया राम, भजो रे भैया राम, भजो रे भैया राम गोविंद हरे. भजो रे भैया राम गोविंद हरे. मूरत से कीरत बडी, बिना पंख उड जाय. पण तरी सुद्धा कीर्ती ही कशी हवी? सत्कीर्ती हवी, दुष्कीर्ती नको. तुम्ही म्हणाल दुष्कीर्ती कुठे असते? असते. रावणाचं नाव घेणं म्हणजे त्याचं गुणगान गाणं नाही असं, पण आज तागायत आठवण करणं, स्मरण असणं. वेगळ्या अर्थी असू दे, आहे ना नाव शिल्लक? आहे की? रावणाचं नाव शिल्लक आहे, कंसात असलं तरी नाव शिल्लक आहे, दुर्योधनाचं शिल्लक आहे. नाव आहेच ना, पण कुणी ठेवलंय का घरात? एक महाभाग होते बाबा एका गावात, आम्ही कीर्तनाला गेलो तेव्हा दुर्योधन नाव ठेवलं होतं. बुवा म्हणाले योधन पुढचं तसंच राहू दे, दूर काढून फक्त सू लिहा, एवढंच एक काय कृपा करा म्हणाल्या. पण नाही, दशानन कुठे नाव बघितलं? रामचंद्र, राघव ही नाव असणार. ही सत्कीर्ती आहे. देह जाहील उठा उठी, कीर्ती मिळवू आटाआटी, पण देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. समर्थांनी सुद्धा मागितलं, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. पण कशी उरावी? सत्कीर्ती मागे उरावी. हे सुद्धा मागण्याचा विवेक कोणाकडे असतो? सद्गुरुनाथांकडे असतो, जे भगवंतापर्यंत नेतात. म्हणून मागायचं तर सत्कीर्ती मागावी, आणि त्यासाठी नुसती ती मागून मिळत नाही. मला सगळ्यांनी चांगलं म्हणलं पाहिजे, मला सगळ्यांनी चांगलं, आम्ही त्याच्यासाठी वागायला हवं. काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळत नाही. हा जर कार्यकारण भाव असेल, मला जेवायला हवंय आता छान, कुणीच थांबलं नाही इथे असं मी म्हणल्याबरोबर, आता काय? आता मला घरी जाणं भाग आहे, स्वयंपाक करणं, जे हवंय त्याच्यासाठी कष्ट तर काहीतरी हवे. मग जर सत्कीर्ती हवी असेल तर त्या पद्धतीचं, त्या दृष्टीने, त्या मार्गाने योग्य असं कर्म घडायला पाहिजे, कार्य घडायला पाहिजे, तर सत्कीर्ती येते. मग ती आपली आपण येते, तिला मागायचीही गरज नाही. असं म्हणतो का ह्यांना ना चांगलं म्हणा बरं का, ह्यांना चांगलं म्हणा, ते बालवय. आई मला शहाणा म्हण ना, शाळा म्हण ना आई. पण पहिल्यांदा आई म्हणते शहाणं ना माझं बाळ, मग असं कर. आई पण तेच सांगते, तुला शहाणं म्हणतील सगळे, पण मग असं कर. मग हे तेच सांगतात ना, हो हे तेच सांगतात. तुला सगळे म्हणतील असं, पण असं कर, हे माग. कीर्ती असावी, पण सत्कीर्ती असावी. संपत्तीविषयी बोलून झालं, मी माझं माझं माझं.
नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या, माझे माझे म्हणूनी, प्राण्या मायेचा बाजा, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयर, कुणी नाही कोणी. या मार्गावरून जाता जाता अनेक जण दिसतील, पण शेवटी समजेल कोणीच नाही. हा देह सुद्धा नाही हो, देह सुद्धा नाही. नाही ऐकू येते आता, नाही खाता येते नीट. हो, माझा पाय उचलून माझा मलाच टाकता येत नाही, तोही मला सोडून जाऊ लागला. पण हे सगळं सोडून गेलं, काहीच आपलं नसलं तरी सुद्धा योग्य वेळी योग्य मागणं असेल तर सद्गुरुनाथ मात्र बरोबर असतील. आणि म्हणून पुढे सांगताना असं सांगितलं, दास म्हणे भक्तिभाव तुझे चरणी दे रे ठाव. हे सगळे सोडून जाणार आहेत, इतर व्यक्तीपासून ही व्यक्तीसुद्धा. म्हणून शहाणी माणसं काय करतात प्रवासात, व्यवहारामधलं उदाहरण आहे, कीर्तनात ऐकलं असेल. साधा प्रवास आहे बसचा, मेट्रोचा म्हणू आता, हां कीर्तनात पण आधुनिकता आली पाहिजे. मेट्रोचा प्रवास आहे समजा, रेल्वेचा प्रवास आहे. प्रवासामध्ये अनेक माणसं बरोबर आहेत, पण विवेकी माणसाला माहिती आहे काही उतरणारी आहेत मध्येच. अहो पण चढणारी आहेत, पण ती परत कुठे उतरणार आहेत माहिती नाही. ज्याला पहिल्या स्थानकापासून शेवटच्या स्थानकापर्यंत प्रवास करायचा आहे तो मनुष्य एक विवेक पाळतो. बाकी कोणाची गाठभेट घेतली नाही तरी चालेल, ओळख ठेवली नाही तरी चालेल, कंडक्टर आणि ड्रायव्हर यांच्याबरोबर राहायचं काही झालं. मग शेवटपर्यंत आरामात पोचतो, मधले कुठे उतरतील सांगता येत नाही. आणि अशा या प्रवासामध्ये जर हा विवेक असेल तर आयुष्याच्या प्रवासामध्ये विश्वाचा चालक आणि तिथपर्यंत नेणारा सोपानमार्गी वाहक जर आपल्याबरोबर असेल तर चिंता कशाची आहे हो, चिंता कशाची आहे. अभंगामध्ये अजून एक शब्द आला आपल्या रोजच्या व्यवहारातला, चिंता. अजून एक गोष्ट मागितली तर चिंताच चिंता आहे. कोणती? राज्य मागू जरी जाता राजा वाहे सदा चिंता. सदा चिंता व्हावी लागते हो. राज्य मागायला गेला तर सदा चिंता आहे. अंबरीश राजा आणि दुर्वास मुनी यांची गोष्ट माहिती आहे ना. राजा होता तो, त्याला सुद्धा संकट कमी आली, चिंता कमी आल्या का? नाही. दुर्वास ऋषी जेव्हा त्याच्याकडे आले, त्याचं एकादशीचं व्रत असायचं अंबरीश राजाचं. द्वादशीला सोडायचं ते, आज आहे पा काल एकादशीचं व्रत. आणि अंबरीश राजाकडे दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी म्हणजे ऋषींमधले अत्यंत तापट. दूरवास, जवळ नको असे ऋषी आले. पण इतकी शिस्त, इतकं कडक असल्याशिवाय आयुष्य मार्गी लागत नाही. ब्रह्मानंद स्वामी महाराजांचं चरित्र कीर्तनाच्या अभ्यासासाठी जेव्हा वाचायला सुरुवात केली, मनामध्ये असं आलं, महाराजांजवळ जाणं सोपं आहे, ब्रह्मानंदांजवळ जाणं फार अवघड आहे. इतकी शिस्त पाळायला हवी. असे होते, कडक होते अत्यंत. आले ते अमरीश राजाकडे आणि राजांनी जेवायला थांबण्याचा आग्रह केला. आता जेवणापूर्वी हातपाय धुवायचे म्हणून गेले तिथून निघून, तर लवकर परतच येईनात. तर एकादशीचं व्रत ते द्वादशीला सोडायला हवं, पण अतिथी आल्याशिवाय, ऋषीमुनी आल्याशिवाय जेवण कसं करणार? आणि मग राजांनी काय करावं, गुरुजींना बोलावलं आणि तीर्थ घेतलं. खाल्लं काही नाही, पाणीही नाही, तीर्थ. पाणी आणि तीर्थमध्ये फरक आहे. घरात असतं ते पाणी, इथे असतं ते तीर्थ. त्यांचं ते तीर्थ घेतलं म्हणजे उपवास सुटला का नाही सुटला, पण तसा सुटला का? हो सुटला. आता दुर्वास ऋषी आले, बघितलं, राग आला. का? आणि असं म्हणतात त्यांनी एक राक्षसी तयार केली त्याच्यातून, कृत्या. ती सोडून दिली अमरीश राजाच्या मागे. आता राज्य आहे सगळं हातात, उपयोग काय त्याचा? राजा वाहे मनी चिंता. आता करायचं काय? राज्यातलं कोणी उपयोगी आहे का आता? आणि शेवटी भगवंतांना, महाविष्णूंना हाक मारली आणि असं म्हणतात महाविष्णूंनी आपलं सुदर्शन पाठवलं. तुम्ही म्हणाल आमच्यासाठी कधीच काय येत नाही, आलं तर आपल्याला ठोकायला येईल. हो, अंबरीश राजासाठी आलं.
छोटंसं व्रत असेल तरीसुद्धा नेम पाळणार म्हणजे पाळणार. एक दिवस अख्ख्या दिवसामध्ये असं पाहूया ना की खरंच आपलं दिवसाचं जे आपण काही रुटीन ज्याला म्हणूया, मग परमार्थातली व्रतं असू देत, व्यवहारातला अभ्यास असू दे, अजून काही असू दे, हा नेम रोजचा तरी 8 दिवस सलग पाळणं आपल्याकडनं शक्य होतं का? ती व्रतांनी बंधन असलेली माणसं आहेत आणि अत्यंत मनापासून असलेला भक्तिभाव जसा गजेंद्राकडे होता तसा हाक मारल्याबरोबर सुदर्शन निघालं. आता ते लागलं मागे. त्यांनी राक्षसीला तर मारलंच, पण आता ते लागलं ऋषीमुनींच्या मागे. आता काय करायचं? ब्रह्मदेवांकडे गेले, शंभो शंकरांकडे गेले, ज्यांच्याकडे ताकद आहे, तिसरा डोळा. ते म्हणाले आम्ही काही करू शकत नाही, निघालंय ज्यांच्याकडून तिकडे जा. आता महाविष्णूंकडे जाणं भाग आहे. महाविष्णूंना सुद्धा नमस्कार केला, आर्ततेने हाक मारली, पण महाविष्णूंनी असं उत्तर दिलं, ज्याच्यासाठी ते सुटलंय त्याची क्षमा मागावी लागेल. झालं. ज्याच्यासाठी जे गेलंय ते सुदर्शन म्हणजे अंबरीश राजासाठी, त्याची जाऊन माफी माग. मग सुरुवात तिथनंच झाली आहे ना, तिथपर्यंत गेले. आणि मग आपल्याला कथाभाग पुढचा माहिती आहे. दृष्टांत सांगायचा म्हणजे अंबरीश राजा होता हो, पण राजा पण वाहे सदा चिंता. शेवटच्या क्षणापर्यंत काल आपण सगळा व्यवहारात घडलेल्या राजाचा कथाभाग पाहिलाय. शेवटपर्यंत कार्याचं डोक्यावर असणारं ओझं हे तर एक झालंच, पण त्याच्यातूनही सुटण्यासाठी या राजाशिवाय पर्याय नाही. राज्यही नको आता, राज्यही नको. अहो ती सुवर्णनगरी मिळाली ना, तुम्ही म्हणाल बघा मिळाली ना सुदाम्याला, नको म्हणत होता पण राजा झालाच की नाही. पण गंमत आहे हो, गंमत आहे. आपण असंच जर राज्य घेतलं, असंच राज्य घेतलं बहुमतानी वगैरे म्हणते मी, एकमत बहुमत कुठलं मत, तर ते कधी कसं किती असेल माहिती नाही. बरं ते आल्यानंतर विवेक राहील का नाही हे पण सांगता येत नाही. त्यामुळे आपलं आपण राज्य घेण्यापेक्षा त्यांना सांगावं तूच राज्य दे, जसं सुदाम्याला दिलं तसं. कारण राज्य देताना असं वर्णन केलंय, जीवाशिवाच्या भेटीमधले शब्दाविण बोलणे, त्रिपुटी सरता याचक दाता अन कुठले मागणे, भक्त राहिला ब्रह्म होऊनी कुणी, माया सरता भक्त राहिला ब्रह्म होऊनी कुणी. भगवंतांनी राज्य दिलं, पण राजा होताना किंवा राज्य देताना माया काढून घेतली. आता राज्य असेल सुवर्णाचं नाही तर दगडाचं, फरक काय पडतो? कारण माया पूर्ण काढून घेतलेलं ब्रह्मच पाठवलं फक्त पुढच्या काळात सुदाम नगरीत. आणि म्हणून असं म्हटलंय की सुदामा म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप होता, कारण गोपाळकृष्णांनी राज्य दिलं होतं आणि राज्य देताना माया काढून घेतली होती. असं राज्य त्यांनी दिलं तर आपण घेऊया, नाही तर नको का? राज्य मागू जरी आता राजावा, हे सदा चिंता नको रे बाबा. आणि मग शेवटच्या या चरणामध्ये मागितलं, दास म्हणे भक्तिभाव तुझे चरणी दे रे ठाव. हा जो जन्म आलाय ना, त्या जन्मामध्ये जाणे भक्तीचा जिव्हाळा असं दे. मग ही भक्ती कशी प्रकट होणार हृदयामध्ये? हा भाव निर्माण कसा होणार? त्यासाठी 2च मार्ग सांगितले सद्गुरुनाथांनी, जे स्वतः त्यांनीही केले. आज चरित्राचा तो भाग आपल्याला पाहायचा नाही, कारण महाराजांचा जन्मकाळ आहे आज फक्त. पण दास म्हणे भक्तिभाव तुझे चरणी दे रे ठाव. जेव्हा सद्गुरूंच्या शोधार्थ निघाले, जेव्हा कळलं ह्यातलं काहीच नको, बरं कमावलं नाही का काही, सगळं केलं की, प्रपंचही केला, संपत्तीही कमावली, प्रपंच संपत्ती जबाबदारी सगळं केलं. किंबहुना पुढच्या काळामध्ये आपण म्हणू ना की एका भविष्यकारांनी काहीतरी भविष्य सांगितलं होतं, महाराजांनी एक पत्रिका दाखवली होती. आता हे कुठल्या चरित्रात आहे का ठाऊक नाही, पण हे ऐकता ऐकता कुठल्या तरी आपण म्हणू त्या मेसेजवर वगैरे येत. कोणाला ठाऊक असेल ही कथा कुठल्या चरित्रात आली आहे, महाराजांच्या कुठल्या पुस्तकात, तर पाहूया. असं म्हणतात की पत्रिका दाखवली महाराजांनी, ज्योतिषी इतका नामवंत होता. त्यांनी ती पत्रिका पाहिली आणि म्हणाला इतकी वाईट पत्रिका मी कधीच पाहिली नाही. का रे बाबा, सगळं मिळेल पण काहीच राहणार नाही, काहीच नसेल पण भरपूर अन्न दिसतंय, असं कसं काय? अशी पत्रिका कशी काय? महाराजांनी पत्रिका घेतली, घडी घालून ठेवून दिली, असू दे म्हणाले, असू दे.
सांगा ना कोणाची आहे, माझीच आहे म्हणाले. आणि खरं आहे ना हे भविष्य सगळं त्यांचं आहे, सगळं त्यांचं आहे, पण स्वतः त्यातनं विरक्त आहेत, त्यातून विरक्त आहेत. पाण्यामध्ये नाव असणं आणि नावेत पाणी असणं हा जो फरक आहे. परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, वाक्या वाळे अंध कृष्णा नवनीत चोरी. परब्रह्म निष्काम, सगळं केलं पण काहीच नाही. भगवान गोपाळकृष्णांनी सगळं मिळवलं पण कुठलंही राज्य स्वतःच्या नावावर नाही. पण आहे कोणाचं? गोपाळकृष्णाचं आहे, सगळं वैभव त्यांचं आहे. पण त्यासाठी 2 मार्ग होते मात्र. सद्गुरू चरणी धाव घेई. तुकामाईंची भेट होईपर्यंतचा महाराजांचा प्रवास. अहो आपल्याला 2 किलोमीटर असलेल्या मठात यायचं, नको आता उशीर झाला, पाय दुखतात, बरं आता उद्या जायचंच आहे. महाराज समजून घेतात सगळं. ही आपल्या मनाची समजूत घालायची आणि बसायचं. मग सुदर्शन चक्र आपल्यावर सुटणार नाही तर कोणावर सुटणार? व्रत तर व्रत नाही, येणार म्हणजे येणार. काय पाऊस येऊ दे, काही होऊ दे, काय फरक पडणार आहे? त्यालाही कळू दे, तू आलास तरी मी पण येणार. घट्ट नेम. सद्गुरू सापडेपर्यंत, येहळेगावी जाईपर्यंतचा अत्यंत खडतर प्रवास. आणि सद्गुरुनाथ सापडल्यानंतर सगळं सापडलं का? नाही. तुझे पायी देई ठावं. इतकं घट्ट धरलं पावलांना, झिडकारण्याचा प्रयत्न केला तरी आता जाणार नाही. किती परीक्षा घेतल्या. परीक्षा घेता घेता एखाद्या परीक्षेत जर अनुत्तीर्ण झाले असते तर चरणांपासून बाजूला नाही म्हणजे नाही. मग जशा स्वतः परीक्षा दिल्या आणि उत्तीर्ण झाले, त्यामुळे अभ्यासक्रम माहिती होता हो. पुढच्या सगळ्या शिष्यांकडनं करून घेतला. ब्रह्मानंद स्वामी महाराजांचं चरित्र असंच खडतर आहे. त्यांच्याही परीक्षा घेतल्या ब्रह्मचैतन्य महाराजांनी. आणि म्हणून आपल्या जर एखाद दुसऱ्या घेतल्या तर रडायचं नाही. पण तिथपर्यंत पोचणं, यासाठीच तर इथपर्यंत येणं आहे. सद्गुरू चरणी देई ठावं. ते चरण सोडायचे नाहीत. एक हे कशासाठी? या मार्गावरून जाण्यासाठी आणि भक्तिभाव येण्यासाठी. भक्तिभाव येण्यासाठी. मंदिरात का जायचं? काही जण म्हणतात ना का महाराज सगळीकडे, तिथेच गेलं पाहिजे का? हो, तिथेच जायला पाहिजे, तिथेच जायला पाहिजे. आपण ह्याच्या पुढचं उत्तर आपण देऊ शकत नाही. आमच्या बुवांनी दिलं होतं, गुरुजी आमचे. एकांनी असं विचारलं होतं, भगवंत सगळीकडे आहे बुवा, मठातच जायला पाहिजे का, देवळातच जायला पाहिजे का? बुवा म्हणे हो जायला पाहिजे. तो म्हणाला का? मी असते तर म्हणले असते सांगीन उद्या. बुवा बुवा म्हणाले, हे पा तुझी सायकल आहे तुझ्याजवळ आत्ता आहे, त्यातली हवा गेली आहे. हो मग घे ना भरून, सगळीकडे आहे ना हवा. हे काय सगळीकडे हवा आहे, घे सायकलच्या टायरमध्ये भरून. तो म्हणाला असं कसं चालेल, सायकलच्याच दुकानात चाललोय हवा भरायला. का? हवा जर सगळीकडे आहे तर इथल्या इथे भर ना. नाही हो, कसं शक्य आहे बुवा? बुवा म्हणाले तसंच शक्य नाही आहे बाबा. ते ऊर्जा केंद्र तिथे आहे. ते जरी सगळीकडे असलं तरी मिळवायची शक्ती तुझ्याकडे नाही. म्हणून बालबुद्धीने तिथे जावं आणि तिथून घ्यायचा प्रयत्न करावा. भक्ती भाव निर्माण होण्यासाठी भगवंतापर्यंत म्हणजे देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. आधी देवाच्या ह्या दारातच जावं लागतं आणि मग हळूहळू कळतं काय, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, हे कळण्यासाठी आधी इथं यायला पाहिजे ना. मग भक्तिभाव निर्माण होण्यासाठी भगवंताची भेट, भगवंताचं सगुण रूपातलं दर्शन, त्यासाठी काही काळ तिथे जाणं. आणि तिसरी गोष्ट जी आपल्या महाराजांनी सांगितली, कुठली? नाममार्गाला राहणं. अखंड अनुसंधान असावे. नामस्मरण हे मुखामध्ये सतत असावं. वैखरी वाणीपासून जे सुरू व्हावं ते मध्यमा पश्यंती परा. परे हुनी परते घरा, तेथे राहू निरंतरा. परे हुनी परते घरा, तेथे राहू निरंतरा. सर्व सत्ता आली हाता, सर्व सत्ता आली हाता. नाम याचा खेचर दाता, नाम याचा खेचर दाता, नाम याचा
खेचर दाता. नामदेव महाराज म्हणतात, नाम याचा खेचर दाता. सद्गुरुनाथांचाच हात धरून त्या ठिकाणी काय मागावं? नामाचं प्रेम द्यावं. आज महाराजांचा जन्मकाळ साजरा करायचा, तो फक्त पाळण्यामध्ये गावं, तो इथे होणारच आहे. प्रत्येकाच्याकडे जन्म होणं सगुण रूपामध्ये हे तर अवघडच आहे. प्रत्येकाची स्थिती वेगळी, सांपत्तिक स्थिती वेगळी, वयाची स्थिती वेगळी. मग मनामध्ये विचार येईल की हा जन्म मठात झाला जन्म झाला, 10 वाजता मगाशी, खरा पहाटेचा तो, पण इथे जन्मकाळ साजरा झाला. आता पुढे तो प्रत्येकाच्या हृदयात झाला पाहिजे, तर महाराजांचा खरा जन्म झाला. महाराज म्हणजे नाम, महाराज म्हणजे नाम. जेथे नाम तेथे माझे प्राण, हीच सांगितली खूण. जिथे जिथे नाम असेल तिथे तिथे मी असेन, असं म्हटलं तर आपल्या हृदयात जर नाम असेल तर आपल्या हृदयात महाराज अगदी नक्की आहेत. म्हणजे तो महाराजांचा जन्मच झाला. आणि म्हणून आज या ठिकाणी या शुभ काळाला का यावं, किंवा कोणत्याही भगवंताच्या अवताराच्या जन्माच्या कीर्तनाला का जावं? कारण तो क्षण असा असतो. आपल्याकडे जन्माची पत्रिका म्हणतात पहा, बाळ जन्माला आल्यावर ती पत्रिका वगैरे असते, ग्रहांची स्थिती. आता काही जण नाही विश्वास ठेवत, जाऊ दे, पण असं म्हणतात ती ग्रहांची स्थिती असते, त्यावरनं ती पत्रिका काढतात. या काळाला परत तशी स्थिती ग्रहांची होत असावी. आणि मग ती ग्रहांची स्थिती तशी झाल्यानंतर ते रूप परत जन्म घेण्यासाठी तयार असावं. मग आता नामावतारामध्ये ते जन्म घेतं त्या काळात, म्हणून तो क्षण महत्त्वाचा. तो जन्मकाळ साजरा करण्यासाठी उत्तरंगाकडे जाऊ. दास म्हणे भक्तिभाव, तुझे चरणी दे रे ठाव. हा भक्तिभाव हे नामाचं बीज आणि सद्गुरुनाथांप्रती असणारी, त्यांच्या चरणी असणारी शरणागती, हेच मागावं. जर मानवाचा जन्म आला असेल तर हेच सगळ्या संतांनीही मागितलं. म्हणूनच स्वतः समर्थांनी, महाराजांनी लिहून ठेवलं काय? मानवाचा जन्म आला, मानवाचा जन्म आला, देवा काय मागू तुला, देवा काय मागू तुला. दास म्हणे भक्ती भाव, दास म्हणे भक्ती भाव, तुझे चरणी दे रे ठाव. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे क्षणभर भजन करूया आणि मग कथाभागाकडे जाऊ. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया.
आपल्या सर्वांना चरित्र ज्ञात आहे, पण आजच्या दिवशी त्या कथाभाग सांगण्याचा आणि श्रवण करण्याचा एक वेगळा आनंद समाधान देऊन जातो. म्हणून जन्मकाळा दिवशी महाराजांच्या जन्माची कथा सांगताना तपशीलवार ऐकूया. तपशीलवार ऐकूया. खरं कोणत्याही कथेचं म्हणजे चरित्राचं, सामान्य माणसाचं सुद्धा किंवा संत विभूतींचं सुद्धा तपशिलात जाऊन बघू नये काय असं म्हणतात. तपशील नको फार. पण असं कसं शक्य आहे? तपशील ऐकल्याशिवाय बरं वाटत नाही. तपशील नको, तप आणि शील हवं मात्र. पण नाही, मानवी स्वभाव तपशील ऐकायला पाहिजे. कीर्तन छान झालं ना काल बुवांचं, त्या छान झालं. कोण बुवा होते? कोणी असं विचारत नाही हो का काय सांगितलं, पूर्वरंगात काय सांगितलं, अख्ख्या कोण बुवा होते, कुठे राहतात, अच्छा मुंबईत का, गिरगावात का, कुठे गिरगावात. तपशील मनाचं समाधान नाही हं. अर्थात मग तपशीलच ऐकायचा असेल तर सामान्यांचा नकोच, मुळी या संत विभूतींचा ऐकूया. अगदी तपशीलवार ऐकूया. मूळ गाव वावर हिरे आणि आडनाव घुगरदरे. तपशील नंतर बघूया सगळे. आता तप आणि शीलच आधी बघूया. महाराजांच्या पूर्वजांचं नाव रुद्रोपंत असं सांगितलंय. महाराजांपासून 7वे असणारे पुरुष रुद्रोपंत आणि महाराजांपासून 4थे असणारे म्हणजे लिंगोपंत आजोबा. रुद्रोपंत सुद्धा एकादशीचं व्रत करणारे, असोशीनं पाळणारे, व्रताचं नियमांचं पालन करणारे, घराण्यातच व्रतपालन होतं. आजोबा लिंगोपंतही तसेच होते. असं म्हणतात की लिंगोपंत एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जायचे. काहीही असू दे, जाणार म्हणजे जाणार. पण नंतरच्या काळात मात्र पाऊलं थकायला लागली आणि चालणं होईना. पण चालणं होईना तरीसुद्धा भगवंताला असं नाही सांगितलं आता काही येऊ शकत नाही भगवंता. शब्द हे असले तरी आतली भक्तिभाव आणि तळमळ वेगळी होती. असं वाटत होतं पांडुरंगा मी येऊ शकत नाही, मी येऊ शकत नाही, पण मला तुला भेटायचं आहे रे, तुझं दर्शन घ्यायचं आहे, काय करू. सदा माझे डोळा राहो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा राहो तुझी मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरीक गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. येई मज प्रेम सायंदरी, सदा माझे डोळा राहो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. पंढरीनाथ महाराज. तळमळ इतकी होती की पांडुरंगाने स्वप्न दृष्टांत दिला, लिंगोपंता काळजी करू नकोस, तू येऊ शकत नाहीस मला समजतंय, मग आता मीच तुझ्यासाठी येतो, मीच तुझ्यासाठी येतो. हे सद्गुरू संत भगवंत असतात. हां, दिवसभर नाम घे, झोपेपर्यंत नाम घे, झोपल्यावर मी घेतो म्हणतात तुझ्यासाठी. काय करावं ह्याच्या पलीकडे. आणि खरंच लिंगोपंतांना जो स्वप्न दृष्टांत झाला त्याप्रमाणे पहाट व्हायची फक्त वाट बघितली. पहाटे उठल्याबरोबर गावात गेले, गावातल्या लोकांना सगळं सांगितलं आणि कौतुकाचा विषय गावातल्या लोकांनी विश्वास ठेवला, कारण आयुष्य तसं व्यतीत झालेलं होतं. जन्मकाळ साजरा केल्यावर तपशील पाहताना आपण हे सगळं पाहूया. सगळेजण निघाले. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. म्हणत म्हणत मळ्यामध्ये ज्या जागी मी आहे असं भगवंतांनी सांगितलं होतं तिथे खणून पाहिलं आणि खरंच सगुण रूपातल्या पांडुरंग रुक्मिणीच्या मूर्ती त्या ठिकाणी प्राप्त झाल्या. त्या वाजत गाजत मिरवणूक करत रथातून आणल्या. विठोबाची विहीर, विठोबाचा मळा आणि त्या मूर्तींचं दर्शन जो स्वतः भगवंतांनी स्वप्नदृष्टांत देऊन भगवंत प्राप्त झाले त्या ठिकाणी त्या मूर्तींचं दर्शन, त्या पांडुरंगाचं दर्शन आजसुद्धा आपल्याला गोंदवल्यामध्ये घडतं. लिंगोपंतांनी मग त्यानंतर मात्र त्या ठिकाणी जणू पंढरी
माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी. पण आता त्या पंढरीला आपण जाऊ शकत नाही. आता पंढरी इथे निर्माण करूया. जशी आपल्या इथल्या सगळ्या साधकांनी गोंदावले नगरी इथेच निर्माण केली. जिथे जाऊ तिथे हो, जिथे महाराजांचं वास्तव्य तिथे गोंदावलं. तिथे माणगंगा, माणगंगेच्या तीराला एक योगी. का पुन्हा बजरंग आला स्वजन भक्ता तारण्याला. या ठिकाणी जसं गोंदवलं तसं गोंदवल्यामध्ये पंढरी. आणि एकादशीचं व्रत तसंच चालू, उलट आता व्यापक प्रमाणात चालू झालं सारं. स्वतः भजन करत होते, पण आता मंदिरामध्ये द्वादशीच्या पहाटेपर्यंत भजन चालायचं, हरिपाठ चालायचा. आधी भगवद्गीता घरी अध्याय वाचायचे, आता मात्र मंदिरात सगळ्यांसाठी ते पारायण चालू झालं. आणि असं करता 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 इतकं व्रत सुंदर आहे, भूमीचं नांगरण इतकं सुंदर सुरू आहे. हो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. लिंगोपंतांच्या पत्नी राधाबाई म्हणजे आपल्या महाराजांच्या आजी, त्यासुद्धा अत्यंत सात्विक सदाचारी होत्या, उत्तम अशी अर्धांगिनी होती. आणि यांच्या पोटी जन्माला आलेले रावजी आणि गीतामाय, रावजींची पत्नी गीतामाय साताऱ्याच्या कलेढोणच्या नारायणराव इनामदारांची वाघमाऱ्यांची ही कन्या, ती या घरामध्ये आली. आता तपशील पुढे म्हणून रावजी कसे होते वगैरे सगळं पुढे, फक्त तप आणि शील बघत जाऊ सगळ्यांचं. कारण असा पुण्यपुरुष जन्माला येणं ही फार मोठी पूर्वपुण्याई आहे. त्यामुळे रुद्रोपंतांपासून लिंगोपंतांपर्यंतच नाही, लिंगोपंतांच्या पुढे रावजींचं सुद्धा चरित्र पुढे ऐकू तेव्हा कळेल का महाराज तिथे आले. आणि रावजींची पत्नी गीतामाय, अहो ती खरी होती रामरायांच्या उपासना कुळातली. इकडे भक्ती पांडुरंगाची, तिकडे भक्ती रामरायाची. पण आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. त्यामुळे इकडे आली तरी सुद्धा पांडुरंग सगुण स्वरूपात तिथे आहेत. ती पूजासुद्धा अतिशय उत्तम करायची. गीतामायचं सुद्धा जे चरित्र आलंय, छोटं का होईना पण ते इतकं सुंदर आलंय, थोडक्या शब्दात आलंय की महाराज तिथे का आले याचं उत्तर तिथेच आपल्याला मिळतं. महाराजांची माता पितरे असं म्हणून जे जे काही लिहिलंय ते वाचल्यावर कळतं. ती गीतामाय आली खरी इकडे. आता रावजी आणि गीतामाय पाहाल ना तर आपण म्हणू लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभेल असा हवा. पण नंतर जेव्हा पाहू तेव्हा कळेल की दोघांचेही स्वभाव विभिन्न होते. माहेरी असताना गीतामायला रामनाम घ्यावं, दासबोधाचं पारायण करावं अशी सवय होती. ज्या घरामध्ये जशी उपासना असते तशी उपासना पुढचं लेकरू घेऊन जात असतं. इकडे विठ्ठलाची उपासना आहे, तिकडे रामांची उपासना आहे. पण तरीसुद्धा लिंगोपंतांनी सुद्धा गीतामायला असं कधी म्हटलं नाही आता तू पांडुरंगच म्हटलं पाहिजेस. एकतत्व नाम दृढधरी म्हणा, हरीसी करुणा येईलच की तुझी. ते नाम सोपे रे कोणतं, माझ्या पांडुरंगाचं का नाही, राम कृष्ण हरी कोणतंही घेतलंस तरी जाणार तिथेच आहे, नमस्कार तिथेच होणार. आणि अत्यंत सात्विक असणारी ही गीतामायचं वर्णन असं केलं आहे, अत्यंत सदाचारी होती, सात्विक होती. रावजी होते ना थोडेसे विरक्त होते संसारातून. सोपं होतं का संसार करणं? साधू संन्याशांकडे जावं, त्यांच्या सहवासात राहावं, ग्रंथांचं वाचन करावं, धर्माचा अभ्यास करावा, नामस्मरणात राहावं, ध्यानधारणा करावी, असं सतत रावजी करायचे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ही विरक्तीची संस्कारक्षम बाजूसुद्धा वडिलांकडून प्राप्त झाली पुढच्या काळात महाराजांना. म्हणजे कर्तृत्ववान जबाबदारी घेणारे लिंगोपंत आणि अत्यंत विरक्त राहून सुद्धा या मार्गाने जाणारे रावजी, या दोन्हीही गोष्टी महाराजांच्या ठाई पुढे एकत्र होत्या. आणि अशा वेळेला दिवसामागून दिवस जात आहेत. जन्माच्या क्षणाकडे येते आधी. फुलं वगैरे उधळायची का फक्त जप करायचा पाळणा, मग इथे पुढे घ्यायचा तो. दिवसामागून दिवस जात आहेत आणि अशामध्ये गीतामायला दिवस राहिले. आता खरं पहिलं बाळणपण आहे, तिच्या घरी व्हायला पाहिजे. पण
लिंगोपंत आणि राधाबाईंनी असं सांगितलं, नाही नाही नाही, माझ्या सुनेचं गीतामायचं पहिलं बाळंतपण इथेच होणार. आणि चरित्रात असं लिहिलं आहे, राधाबाई आणि लिंगोपंतांनी गीतामायच्या आईवडिलांना सुद्धा गोंदवल्यात बोलवून घेतलं. का? चौघही इथेच असू दे आणि सगळ्यांच्याच प्रेमळ अशा आशीर्वादाने आणि कृपाछत्राखाली गीतामायचं बाळंतपण होऊ दे. योगसुद्धा किती सुंदर आहे. हे संत विभूती जन्माला येतात ते तो शुभ दिवस बघून येतात ज्या घरामध्ये एकादशीचं व्रत आहे कायम. म्हणजे पंढरी जेव्हा गोंदवल्यात अवतरली त्यानंतर ते व्रत आता व्यापक प्रमाणात सुरू झालं होतं. मग एकादशीचं व्रत आहे, फराळ आहेच आहे, पण त्याबरोबर भजन कीर्तन आहे. कधीपर्यंत? द्वादशीच्या पहाटेपर्यंत. आणि संध्याकाळच्या वेळेला असं वाटायला लागलं आता कधीही बाळंतपण होऊ शकतं. सुईणीला बोलवून ठेवलं, पूर्वीचा काळ होता हो, सुईणीला बोलवून ठेवलं होतं संध्याकाळपासनं. आणि अखंड 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 9 महिने गीतामाईंनी काय केलं असेल? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय, अखंड हे नाम घेता घेता ब्रह्मानंदी जर मग्न झाली तर कुणीतरी कानात येऊन परत आठवण करून द्यावी आणि परत नामाला सुरुवात व्हावी. जणू मारुतीरायांनी आठवण करून द्यावी आणि परत रामनाम घ्यायला सुरुवात व्हावी. त्या ठिकाणी मग पुढच्या काळात मारुतीरायांचं सुद्धा उपासना अनुसंधान गीतामाईंनी केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये एकादशीची ती रात्र सरली. द्वादशीची अत्यंत सुरम्य अशी पहाट. आई आणि सासूबाई दोघी घाबरत होत्या. त्यांची काळजी बघून गीतामाय सांगत होती, अगं काळजी करू नका, तुम्हाला भीती वाटली तर म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. बाळाचं नामस्मरण आईच्या गर्भातून सुरू आहे. किंबहुना महाराजांमुळे पुढच्या काळामध्ये अनेक जण नामस्मरणाला लागले. तसं आईला सुद्धा नामस्मरणाची एक मोठी लाखोली व्हायला सांगितली. तो पण तपशील नंतर पाहूया. पण अशा या सुंदर अशा द्वादशीच्या दिवशी 1845 साल माघातली, माघ मासातली ही द्वादशी, एकादशीचं संपूर्ण भजन एकीकडे संपन्न होतं आहे. अशा अत्यंत सुरेल सुरम्य अशा पहाटेच्या वेळी नभांगणी आदित्याचे, नभांगणी आदित्याचे प्रथम किरण आले, नभांगणी आदित्याचे प्रथम किरण आले, नामयोगी जन्मा आले, क्षेत्र धन्य झाले, नामयोगी जन्मा आले, क्षेत्र धन्य झाले, नामयोगी जन्मा आले, क्षेत्र धन्य झाले. माघ मास द्वादशीला सूर्य उदय झाला, माघ मास द्वादशीला सूर्य उदय झाला, शुभ दिनिया रवी आला, तिमिर नाश झाला, शुभ दिनिया रवी आला, तिमिर नाश झाला. मायले की आनंदाने न्हाऊ त्यास घाले, मायले की आनंदाने न्हाऊ त्यास घाले, नामयोगी जन्मा आले, क्षेत्र धन्य झाले, नामयोगी जन्मा आले, क्षेत्र धन्य झाले, नामयोगी जन्मा आले, क्षेत्र धन्य झाले. आणि अशा प्रकारे माघ मास द्वादशीला 1845 गोंदवले नगरीमध्ये गीतामाय आणि रावजी यांच्या पोटी रुद्रोपंतांच्या म्हणजेच लिंगोपंत आणि राधाबाई यांच्या कुळामध्ये नामाचा प्रचार प्रसार करणाऱ्या नामयोगी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्म झाला. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम.
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. बाळाला न्हाणी घातली, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी आणि आता गोपा करण्यासाठी म्हणून सारे जमलेत. गोप्याला सुरुवात करूया. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, गोविंद घ्या, गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, दामोदर घ्या, कोणी वामन घ्या, दामोदर घ्या, कोणी वामन घ्या, राघव घ्या, कोणी रामचंद्र घ्या, राघव घ्या, कोणी रामचंद्र घ्या, गोविंद घ्या, पांडुरंग घ्या, कोणी मनमोहन घ्या, पांडुरंग घ्या, कोणी गोपाळ कृष्ण घ्या, पांडुरंग घ्या, कोणी गोपाळ कृष्ण घ्या. बाळाला पाळण्यात ठेवलं. बाळाचं नाव काय ठेवलं असावं? पांडुरंगाचं नाव ठेवणार का रामचंद्रांचं नाव ठेवणार? नाही हो, नाव ठेवलं गणपती. गणपती गणपती ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ते तिन्ही देवांचे जन्मस्थान गणपती असं नामकरण केलं. पुढच्या काळामध्ये हे ब्रह्मचैतन्य नाव कसं प्राप्त झालं तपशिलामध्ये नंतर बघू. बाळाला पाळण्यात ठेवलं आणि अतिशय सुंदर असा पाळणा म्हणायला सुरुवात केली. माणगंगा तीरी गोंदावले नगरी, गणू जन्मला नामावतारी, रावजी गीता दाम्पत्या उदरी, जो बाळा जो जोरेनू. माणगंगा तीरी गोंदावले नगरी, गणू जन्मला नामावतारी, रावजी गीता उदरी, जो बाळा जो जोरे जो. शके 1766 साली 18 फेब्रुवारी मंगळवारास, साल 1845, जो बाळा जो जोरे जो. मारुती रायांचा अवतार असे, रामनामाचे लागले पिसे, अखंड नामाचा ध्यास घेत असे, जो बाळा जो जोरे जो. बालपणीचा सद्गुरु शोधार्थ, वणवण भटकंती आहेच त्यात, पिंजून काढला अवघाची प्रांत, जो बाळा जो जोरे जो. सद्गुरु भेटीचा योग तो आला, सद्गुरु भेटीचा योग तो आला, संत तुकामाई गुरु भेटला, येहळे गावी तो इतिहास घडला, जो बाळा जो जोरे जो. स्वच्छतेचे जणू माहेर घर, अन्न छत्र चाले दिवस नि रात्र, प्रसाद घ्यावा तुम्ही पोट भरून, जो बाळा जो जोरे जो. शिष्य घडविले उच्च कोटीचे, नाव प्रसिद्ध पूर्त कोटींचे, ब्रह्मानंद आणि रामानंदांचे, जो बाळा जो जोरे जो. आनंद सागर शिष्य ते एक, नाम प्रसारास वाहून घेत, कित्येक लाविती नाम स्मरणास, जो बाळा जो जोरे जो.
जेथे चालते अखंड नाम तेथेची माझे गुंतू दे मन. कुण सांगत असे ब्रह्म चैतन्य जो बाळा जो जो रे जो. मान गंगा तीरी गोंदावले नगरी गणू जन्मला नामावतारी. रावजी गीता दाम्पत्या उदरी जो बाळा जो जो रे जो. जो बाळा जो जो रे जो. जो बाळा जो जो रे जो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ठेवले आहे. धन्यवाद. राजाधिराज योगिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. अशा प्रकारे या गोंदावले नगरीमध्ये गणपतीच्या रूपामध्ये बाळाचं आगमन झालं. नंतर इथेच असणार आहेत, आपण नंतर दर्शन घेऊया. घरामध्ये जेव्हा बाळ जन्माला येतं किती काळजी घेतली जाते.
तिथपर्यंत एक एक करून येऊया. नुकतंच जन्मलेल्या बाळाची घरी जशी काळजी घेतो तशी इथे घेऊया. असं म्हटलं जातं की अत्यंत विरक्त व्यक्ती असणाऱ्या रावजी आणि सदाचरणी परोपकारी, फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण गावासाठी. अहो, कोणाकडे गरीब घरामध्ये बाळंतपणं असतील तर धावून करून जाणारी गीता आहे. घरातल्या जबाबदाऱ्या संपन्न कराव्यात आणि त्याबरोबर समाजामध्येही काम करावं. जनसेवेपायी काया झिजवावी असं जिचं वर्तन, अशी गीतामाय. रावजी आणि गीतामाई यांच्या पोटी महाराजांचा जन्म झाला. लिंगोपंतांनी असं सांगितलं, आमच्या घरी विठ्ठल उपासना आणि आमच्या गीतामाईच्या घरी राम उपासना, पण नाव ठेवताना मात्र गणपती बाप्पा ठेवूया. का? ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ते तिन्ही देवांचे जन्मस्थान. पण जसे गणपती बाप्पा असावेत ना तसेच होते. स्थूल देह होता लहानपणी, गोरे गोरे पान होते, छोटीशी जीवणी, भव्य कपाळ, तेजस्वी डोळे, तरतरीत नाक आणि डोक्यावरती कुरळे 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 केस जन्माला आलेल्या बाळाचं. इतकं गोड रूप होतं ते. असं म्हणतात, गोकुळात गोपाळकृष्ण आल्यानंतर जसं वातावरण होतं तसं गोंदावल्यात होतं. का? गोकुळीचा बाळकृष्ण कान्हा गोजीरवाणा जणू अवतरला गोंदवलेनी नगरीमध्ये. महाराजांचा जन्म झाला माघ मास द्वादशीला पहाटेच्या वेळेला. पण आपल्याकडे असं म्हटलं जातं की आईच्या गर्भातून बाहेर येणं म्हणजे हा जन्म झालाच, पण साधकाचा खरा जन्म कधी होतो? जेव्हा सद्गुरुनाथांची भेट होते तेव्हा खरा जन्म होतो. आणि म्हणून चरित्र पुढे असं सांगितलं जातं, व्रात्य होते खूप महाराज लहानपणी. म्हणजे घरामध्ये कोणी व्रात्यपणा करत असेल तर फार काळजी करू नका. पण जसे महाराजांना तुकामाई भेटले तसे त्या व्रात्याला हे भेटू देत म्हणजे झालं. अत्यंत व्रात्य होते. आई नेहमी म्हणायची, अरे आपल्याकडे कुलकर्णी पद आहे गणू. कुलकर्णी पद होतं हां, आणि साधेसुधे कुलकर्णी नव्हते, मुख्य कुलकर्णी होते. इथे कुलकर्णी आहेत का कोणी? भरपूर असतील. कुलकर्णी पदाचं कार्यच असं कुलकर्णी पदाचं कार्यच असं असतं, गावात तंटे झाले तर सोडवायचे. आणि मुख्य कुलकर्ण्यांचं काम असं असतं, 2 कुलकर्णी भांडले तर त्यांचे तंटे सोडवायचे. लिंगोपंत मुख्य कुलकर्णी होते, पण तंटे सोडवण्याचं कार्यसुद्धा इतकं उत्तम करायचे की गाव आनंदी असायचं. हो, कोणावर अन्याय नाही कधी. सरकारपर्यंत गेली होती ही त्यांची कीर्ती. आणि सरकारनी जमिनी भेट दिल्या होत्या या कार्यासाठी, आणि म्हणून इनामदार असं सुद्धा आडनाव लावलं जातं. इनाम मिळालेल्या त्या जमिनी. कुलकर्णी पद होतं म्हणून कुलकर्णी, इनाम मिळालेलं होतं म्हणून इनामदार, आणि मूळ आडनाव होतं ते घुगरदरे होतंच. आणि असे सगळे गोंदावले नगरीत राहत आहेत. आई म्हणायची, गणू कसला व्रात्यपणा रे तुझा? अरे तू कुलकर्णी पद सांभाळणार आहेस का नाही? तू चांगला वागणार आहेस का नाही? तू चांगला वागलास ना गणू तर रामनामाची लाखोली वाहीन. लगेच हात पकडला आईचा. आई, मी चांगला वागणार असेल, तू रामनामाची लाखोली वाहणार आहेस का? तू लगेच सुरू कर म्हणारे रामनाम घ्यायला. लोकांना जसं अपेक्षित आहे तसं चांगलं वागणं. हं. आणि आयुष्यामध्ये खरंच पुत्र असावा ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. आईसुद्धा, आई वडीलसुद्धा मूळ भूमी तशी होतीच हो, त्याशिवाय का जन्म झाला. पण तरीसुद्धा पुढच्या काळामध्ये सगळ्या आपल्या घराण्याबरोबरच संपूर्ण आजूबाजूच्या प्रापंचिकांना सुद्धा मार्गावर आणण्याचं काम महाराजांनी केलं. बालपण तसं व्रात्यपणातच गेलं. पण पुढच्या काळामध्ये असं म्हणतात, जेव्हा आईने रामनामाची लाखोली व्हायला सुरुवात केली, आता मात्र काय करावं? शाळेत रमू नये, मित्रांना घ्यावं, मंदिरांमध्ये जावं, भजन करावं. श्रीराम बोला किती मंत्र हा सोपा, श्रीराम समर्थ असा कित्ता गिरवावा. आणि अशा मंदिरामध्येही सगळी मित्रमंडळी असताना एका रामदासी व्यक्तीची भेट झाली आणि त्यांच्या तोंडून असं ऐकलं, जेणे वाटे मोक्ष व्हावा तेणे सद्गुरू करावा, सद्गुरुविण मोक्ष पावावा, न घडे कल्पांत. आता खऱ्या अर्थी जन्माला सुरुवात आहे. का? आता आयुष्यामध्ये मानवाच्या जन्माला आलो, आता काय मागू तुला याचं उत्तर हळूहळू मिळत गेलं. आणि ब्रह्मचैतन्य महाराज म्हणजेच बालपणीचे गणूबुवा, त्यांनी घरदार सोडलं, न सांगता गेले गुरुच्या शोधार्थ.
अहो चरित्रभाग इतका मोठा आहे, पुढच्या 10 मिनिटात परत त्याच्या तपशिलात जाणं शक्य नाही. पण खऱ्याखुऱ्या जन्मापर्यंत जायचं, म्हणजे तुकामाईंपर्यंत जायचं आणि खरा जन्म आता तो साजरा करायचा. घरदार सोडलं, आईवडिलांना सांगितलं नाही, पण आईवडिलांनी पहिल्यांदा शोधून आणलं परत. आणि शोधून आणल्यानंतर आजी आजोबांनी असं सांगितलं, आता हा परत जाता कामा नये, आता 2चे 4 करा. बंधन आलं की हा जाणार नाही असं थोडीच असतं हो. 2चे 4 झाल्यावर बंधन येतं असं म्हणतात. मनाचं बंधन असेल तर सगळं बंधन. अर्थात परत आले, पुढच्या काळामध्ये विवाह झाला. नंतरच्या काळात लिंगोपंत आणि राधाबाई देहाने राहिले नाहीत, वयोवृद्ध होते. रावजींवर सगळी जबाबदारी येणार, पण गीतामाईंनी फार जबाबदारीने काम पूर्ण केलं. आणि म्हणून मगाशी असं म्हटलं की रावजी जरी संसारातनं प्रपंचातनं विरक्त होते तरी गीतामाईंनी तेही सांभाळलं आणि अवघ्या विश्वाचा प्रपंचही सांभाळायचा प्रयत्न केला. गणूबुवांना परत आणलं, पुढच्या काळात विवाह झाला. पुढचा तपशील तर असा आहे की दुसऱ्या पत्नीबरोबरही काही काळ प्रपंच झाला खरा, पण सांगायचं तात्पर्य इथपर्यंतच होतं. आल्यावर पत्नीलाही सांगितलं, मी आता गुरूंच्या शोधासाठी जाणार आहे, मला शोधायला येऊ नका, मला सद्गुरू भेटल्यानंतर मी परत येईन. पत्नीला सांगितलं, आईला सांगितलं. आणि मग मात्र जो प्रवास आहे ना, कोल्हापूरपर्यंत आधीच झालेला होता, त्याच्या पुढचा जो प्रवास आहे तो इतका मोठा आहे, इतका मोठा आहे. यामध्ये अनेक संत विभूती भेटल्या. नाशिक, सटाणा तिथले देव मामलेदार भेटले, हरिपूरच्या राधाबाई भेटल्या होत्या. याच प्रवासामध्ये अक्कलकोटला प्रस्थान ठेवलं गेलं आणि त्या ठिकाणी स्वामी समर्थांचंही दर्शन झालं. याच प्रवासात गुरुशोधाच्या प्रवासामध्ये हुमणाबादला गेले, तिथे माणिक प्रभूंची भेट झाली. काही मोठी गोष्ट असेल हो, इतकी संत मंडळी भेटली तरीसुद्धा सगळे सांगायचे इथून पुढे जा. का? या देहामध्ये मी तुझे सद्गुरू नाही, तुझे सद्गुरू अजून पुढे आहेत. या पुढचा प्रवास अत्यंत कठीण होता. अबू पहाडातले योगी भेटले, तेलंग स्वामी भेटले, कुठपासनं कुठपर्यंत गेलेले गणूबुवा, आणि तळमळ वाटायला लागली हो मनामध्ये. रामकृष्णांची सुद्धा भेट आहे या काळात. रामकृष्णांचीही भेट आहे. स्वामींनी असं सांगितलं होतं, तुला भेटतील तुझे सद्गुरू भेटतील, पण त्यासाठी काय हवं? दास म्हणे भक्तिभाव. तो भक्तिभाव मनामध्ये हवा, ती तळमळ हवी. आणि ती तळमळ हवी असेल तर काय करायला पाहिजे? पूर्वरंगात पाहिलं ना आपण, शरणागती तर पाहिजेच, नामस्मरणाचा दोर पाहिजेच, पण अजून एक गोष्ट इथे सांगितली सद्गुरूंच्या भेटीसाठी. तुला जर सद्गुरू भेटावे असं वाटत असेल तर तुला स्वतःचा खून करावा लागेल. शब्द फारसे कळले नाहीत, पण वाक्य मस्तकात राहिलं, स्वतःचा खून करावा लागेल. करता 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 अशी एक वेळ आली की आता पुढे वाटच दिसत नाही. आणि परत एकदा रामकृष्ण संप्रदायातली एक विभूती येतात आणि सांगून जातात, जावे यहळे गावी, जावे यहळे गावी, तेथासे तो तुझा सद्गुरु देखा. शरणागत ही व्हावे, शरणागत ही व्हावे, सत्वर जाऊन पाहितव देख. राम 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 हरे हरे, राम 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 रघुतमा, राम 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 हरे हरे, राम राम. आणि येहळे गावापर्यंत आले. आज सुद्धा जाऊन बघा, उमरखेडच्या पुढे येहळे नावाचं गाव आहे. काय प्रवास केला असेल. येहळे गावी जेव्हा पोचले, संध्याकाळ झालेली होती. संध्याकाळ झालेली होती, संध्याछाया पसरू लागलेल्या होत्या. गावात सगळीकडे विचारतायत, तुकामाई नाव सांगितलंय, कुठे भेटतील? तुकामाई कुठे भेटतील? कोणी म्हणे नसे ठावा, कोणी म्हणे शोधून पहावा, वेडा तुकया कासया हवा म्हणतील कोणी. अरे तो कशाला हवा? कंकणे शोभती करात, मस्तकी टोपडे मिरवीत, श्वान बालकांसवे खेळत असेल कुठेतरी. अरे कुठेतरी असेल ओढ्याकाठी,
शोधून पहावा झणी अथवा ओढ्याचे ठिकाणी शोधून काढ झणी माया बापा. अनेकांची अनेक उत्तरं. काही म्हणायचे कशाला हवाय तुको, अरे त्याचं काही सांगता येत नाही. मस्तकी टोपी असते, हातात बांगड्या भरलेल्या असतात, कंकणं, लहान बालक आणि श्वानांसोबत खेळत असतात. तो वेड्या तुकया कासया हवा म्हणतील कोणी. बाह्यांग परी सर्व वेडा. चित्तवृत्ती अशा झाल्या होत्या. गणूबुवा म्हणायचे तुम्हाला वेडा वाटतोय पण तो वेडा नाही. बाह्यांग परी सर्व वेडा वाटे तुम्हासी तुसडा. देह मलिन उघडा वाघवी तसे. तुम्हाला असं वाटतंय तो वेडा आहे, तो वेडा नाही, तो उन्मनी आहे हो. तो जे काही देईल ना ते त्रिभुवनात कुठे मिळणार नाही. सांगा कुठे, सांगा कुठे. त्यांचं घर कुठे सांगा. तुकामाईंचं घर म्हणून ज्या काही 4 भिंती होत्या त्या गावानी दाखवल्या, ते इथे कधीच भेटणार नाहीत म्हणाले. भूमीची शेज जयाशी आकाश वस्त्रे प्रावरणासी, असं त्यांचं वास्तव्य. पण त्या घरापाशी आले, बसून राहिले. जशी रात्र व्हायला लागली मन उद्विग्न व्हायला लागलं. असं वाटायला लागलं भेटतील का नाही भेटणार, भेटतील का नाही भेटणार. नि सा ग म प ध प ग म प म ग म रे सा. नाही भेटले तर हा जन्म व्यर्थ गेला. हा देह मिळून सुद्धा उपयोग काय झाला. जोवर जीवाचा प्रवास सुरू होत नाही ना तोवर जन्म सार्थकी लागत नाही. आणि सद्गुरू भेटीशिवाय जीवाचा प्रवास सुरू होत नाही. अहो देहाचा प्रवास कुठपर्यंतही होऊ दे, जोवर जीवाचा खरा प्रवास नाही तोवर या जन्मालाच अर्थ नाही. कधी भेटतील, कधी भेटतील अशी मनाची उद्विग्न अवस्था असताना लांबून कोणीतरी येत आहे असं दिसलं. कोण आहे म्हणून उठून उभे राहिले. कुणीतरी व्यक्ती वाऱ्याच्या वेगाने येत होती हो. हातामध्ये उसाचा दांडका होता वाटतं. तो फिरवत फिरवत येत होती. क्षणात समोर येऊन थांबले. गणूबुवा उठून उभे राहिले आणि त्या हातामध्ये उसाचं दांडकं उगारलेल्या व्यक्तीनं हात वर उगारला आणि मुखातून शब्द काढला. काय रे, चोरी करायला आलास का? तुझा खून करून टाकतो आता, तुझा खून करून टाकतो. हे शब्द ऐकले आणि ओळख पटली. बरोबर आहे, चोरी करायलाच तर आलोय ना. अमुचे हे धन विठ्ठलाचे नाम, हे चोरायला आलो तुमच्याकडून. इतकी चोरी सोपी नाही, खून करून घ्यावा लागेल स्वतःचा. त्या क्षणाला आपलं मस्तक चरणावर ठेवलं. दास म्हणे भक्तिभाव तुझे चरणी देई ठाव. ते मस्तक त्या चरणावर ठेवलं आणि गणूबुवा म्हणाले मी माझा खून करून घ्यायलाच या ठिकाणी आलोय. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश विसरोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, ना वडे ते धनजन माता पिता. निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे. तुकोबांनी म्हणलंय तसं. महाराज म्हणतात मी माझा खून करून घ्यायला आलो. अहो तो अहमपणा संपल्याशिवाय, देहावर असलेलं प्रेम संपल्याशिवाय भक्ती उत्पन्न होत नाही, भाव उत्पन्न होत नाही आणि मुक्तीच्या दिशेने तर वाटचाल होतच नाही. म्हणून देहाने जन्म कधीही येऊ दे, जेव्हा सद्गुरू भेटतात तोच खरा जन्मदिवस आयुष्यातला साजरा करावा साधकांनी. आणि तो जन्मदिवस पुढच्या काळात महाराजांचा अशा पद्धतीने आला. तुकामाईंनी उठून उभं केलं. वेड्या वेड्या किती वाट बघायला लावलीस रे. घट्ट जवळ घेतलं. ये हृदयचे ते हृदय घातले, पण लगेच आपणासारखे करीती तात्काळ नाही. भरपूर परीक्षा घेतल्या. आता हा जन्म झाला म्हणल्याबरोबर परीक्षा आल्यास पुढच्या सगळ्या. त्या परीक्षा आपण अनेक कीर्तनातून ऐकतो, प्रवचनातून ऐकतो, ग्रंथातून वाचतो, महाराजांच्या पोथीतून आपल्याला ज्ञात होतात. त्या चरित्र भागाकडे आज जायचं नाही. पण मनामध्ये जर असा प्रश्न आला की जन्मदिवस नक्की कोणता साजरा करावा, तर निश्चित व्यवहाराच्या दृष्टीने ज्या दिवशी या पृथ्वी तलावर आलो आईच्या गर्भातून, त्यांचे ऋण मनात ठेवत आईवडिलांचे, तो तर जन्मदिवस साजरा करूच या. पण महाराज म्हणतात तो जन्म आपल्या हातात नसतो रे, पण हा जन्म मात्र नक्की आपल्या हातात असतो. भक्तिभावाचा नामाचा हृदयामध्ये जन्म झाला म्हणजे आयुष्य सार्थकी लागलं. आणि म्हणून महाराजांना नामावतार म्हणतात. अहो देह नसला तरी जिथे जिथे नाम आहे तिथे तिथे ते आहेत. म्हणून कधीही मनामध्ये किंतु सुद्धा अडू नका की ब्रह्मानंदांसाठी ते बेलधडीला गेले,
रामानंदांसाठी गेले, आनंदसागरांसाठी गेले, या ज्येष्ठ श्रेष्ठ भक्तांसाठी गेले. पण तेवढा भक्तिजाव जर हृदयामध्ये जागृत झाला ना, तर महाराज आपल्यासारख्या सामान्यासाठी सुद्धा येतात, कारण ते नामरूपी सूक्ष्मात आहेत म्हणून. आणि म्हणून हा जन्म, हा महाराजांचा जन्म आज आपल्या हृदयात करण्याची संधी आजच्या दिवशी या पर्वकाळाला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी प्राप्त होतीये. ते नाम, ती भक्ती, तो भाव. आणि तुमची जशी तुकामाईंच्या चरणी शरणागत अवस्था होती, तशी शरणागत अवस्था ही माझी आज या ठिकाणी हृदयामध्ये जन्म घेऊ दे, असं महाराजांकडे मागणं मागू. आणि हा जन्म सोहळा आपल्याच हृदयातला आता चित्तवृत्ती बदलत नेणाऱ्या राहतील, कृती विचार आचरण बदलत नेणाऱ्या राहतील आणि मुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या असतील. हा आनंद सोहळा आज या ठिकाणी साजरा करूया. आणि समर्थ स्वामी महाराज जे पूर्वरंगात म्हणतात ते म्हणूया. हे देणार असशील तर मी मागायला तयार आहे. मानवाचा जन्म आला, देवा काय मागू तुला. मानवाचा जन्म झाला, देवा काय मागू तुला. दास म्हणे भक्ती भाव, तुझे चरणी दे रे ठाव. दास म्हणे भक्ती भाव, तुझे चरणी दे रे ठाव. तुझे चरणी दे रे ठाव. तुझे चरणी दे रे ठाव. सद्गुरुनाथ महाराज की. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. ब्रह्मानंद गुरु महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. या ठिकाणी नाही, या ठिकाणी जन्मकाळात हा उत्सव सोहळा संपन्न झाला. इथे पाळण्यामध्ये असलेल्या बालरूपातल्या महाराजांचं दर्शन घेऊया. पण एक कायम लक्षात ठेवूया, ह्या नामाचा आणि भक्तिभावाचा जन्म आज आपल्या हृदयामध्ये महाराजांच्या कृपेने झाला. ते नितांत सांभाळण्याची बुद्धीही महाराजांकडेच मागू आणि त्या मार्गावरून जाण्याचं सामर्थ्य, शक्ती ही सुद्धा महाराजांकडे मागूया. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या वरा. कीर्तन रंगी वाजवा कर टाळी, नाम घोषे पातक होय होळी. येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा ओवाळा राघवासी. सद्गुरुनाथ महाराज की जय. वेचिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोड. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी. सद्गुरुनाथ महाराज की. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मुनी. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते. मनी भाविका कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मुनी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया.